जय महाराष्ट्र मित्रांनो, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओत हे सांगत आलो आहे की राष्ट्रवादीचे अभिनेते उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे हे कसा भावनांचा वापर करून लोकांकडे मतं मागण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदर काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती सोशल मीडियावरती की डॉक्टर साहेब यांनी एका मालिकेसाठी आपलं घर विकलं आणि कालच त्यांनी उमेदवारी आपला अर्ज भरला. त्यात त्यांनी 4 कोटीची मालमत्ता जाहीर केली आहे. तर घर त्यांनी विकलं तर त्यांना काहीतरी आर्थिक अडचण आल्यामुळे सिरियल बनवताना त्यांनी घर विकलं, पण त्या मुद्द्याचा वापर लोकांकडे मतं मागण्यासाठी त्यांनी कसा केला हे स्पष्ट आता दिसू लागलं आहे आपल्याला. त्या 4 कोटीच्या मालमत्तेमध्ये त्यांच्याकडे काही लाखोंचे दागिने आहेत, एक फ्लॅट आहे आणि अजून बरंच काही आहे. 4 कोटी काही छोटी किंमत नाही आहे. तर माझं म्हणणं परतच असंच आहे की यांच्याकडे लोकांकडे मतं मागायला दाखवण्यासाठी काही कार्य नाही, म्हणून हे भावनेचा आधार घेऊन लोकांकडे मतं मागत आहेत. दुसरा मुद्दा असा की पडद्यावरती यांनी छत्रपती शिवाजीराजे आणि छत्रपती शंभूराजे यांची भूमिका केली, पण प्रचारादरम्यान पण हे स्वतःला लोक आपल्या कार्यकर्त्यांकडून धर्मवीर म्हणून घेत आहेत आणि लोकांपुढे धर्मवीर म्हणून जात आहेत. तर याच्यावर थोडं बोलू इच्छितो मी. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं की आपल्याला स्वराज्य उभं करायचं आहे, तर त्यांनी त्या अगोदर रयतेचे अश्रू पुसले. मग त्यांनी हळूहळू एक आपला मावळा तयार केला, त्यांना जवळ केला आणि तिथून पुढे त्यांनी कितीतरी राजांशी कितीतरी सैन्याशी लढाई केली. आणि जेव्हा त्यांना वाटलं की आपलं आता स्वराज्य उभं राहिलं आहे परिपूर्णपणे, तेव्हा त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. पण इथे जे आपले पडद्यावरचे जे धर्मवीर स्वतःला म्हणवतात, त्यांना काही कार्य करायच्या अगोदरच त्यांना स्वतःचा राज्याभिषेक करून घ्यायचा, म्हणजे अगोदर मला खासदार बनवा, मग मी तुमच्यासाठी काहीतरी करीन, ही भूमिका घेऊन ते लोकांसमोर जात आहेत. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा की ते नेहमी सांगत असतात आपल्या भाषणांमधनं की छत्रपती शिवाजीराजे आणि छत्रपती शंभूराजे हे मोठ्या पडद्यावरती जेव्हा त्याची भूमिका करावी लागते त्या दोन्ही महान व्यक्तींची, तेव्हा त्यांचे विचार आपल्या अंगी उतरावे लागतात. तर डॉक्टर साहेब, त्यांचे विचार तुम्ही भूमिका करताना उतरवले, पण प्रचार करताना तुम्ही का नाही उतरवले? तर तुम्ही राजकारणात येण्या अगोदर ते का नाही उतरवले? तुम्ही जनतेची सेवा का नाही केली? आणि हेच विचार तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांच्या अंगी पण का नाही उतरवले? एकीकडे तुम्ही धर्मवीर म्हणून लोकांपुढे जातात मतं मागायला, आणि दुसरीकडे तुमचे कार्यकर्ते महिलांना घाणेरड्या भाषेत टीका करत आहेत सोशल मीडियावरती. आपलेच काही कार्यकर्ते जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांना अतिशय घाणेरड्या शब्दांमध्ये त्यांच्यावर टीका करत आहेत, ट्रोल करत आहेत सगळ्यांना. ज्याप्रमाणे तुम्ही छत्रपती शिवाजीराजे आणि छत्रपती शंभूराजे यांचे विचार अंगी उतरवले, तर माझी विनंती तुम्हाला अशी राहील की तुमच्या कार्यकर्त्यांना पण तुम्ही ते प्रशिक्षण द्या. कारण ज्या अपशब्दांमध्ये ते लोकांचा अपमान करत आहेत, एका लोकप्रतिनिधीचा अपमान करत आहेत, तो अपमान लोकप्रतिनिधीचा नसून तो जनतेचा अपमान आहे. कारण ते लोकप्रतिनिधी जनतेने निवडून पाठवलेत त्यांची सेवा करायला. तर डॉक्टर साहेब, तुम्ही ती ट्रेनिंग द्याच तुमच्या कार्यकर्त्यांना. जसे आपण या 2 राजांचे विचार आत्मसात केले असं आपण म्हणता, तसं आपल्या कार्यकर्त्यांना पण सांगा की या 2 राजांचे विचार अगोदर तुम्ही नीट समजून घ्या आणि ते आत्मसात करा, आणि मगच आपण निवडणुकीला सामोरे जा, अशी माझी तुम्हाला विनंती राहील. आणखीन एक मुद्दा वारंवार खूप समोर आला आहे सोशल मीडियावरती आणि इतर दुसरीकडनं पण, की आमच्या अभिनेते उमेदवाराची खूप हवा आहे. तर शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेला हवा असलेला कार्यकर्ता नको, त्यांना हवा आहे विकासाचा दिवा लावणारा एक लोकप्रतिनिधी. तुमची हवा, तुमची एकंदरीत रणनीती पाहता तुमच्या हवेने दिवे विसतील, दिवे लागायचे तर लांबच राहिले. तर लोकांना आता विकासाचा दिवा लावणारा एक लोकप्रतिनिधी हवा, तुमची हवा काही कामाची नाही आहे. आणि जेव्हा मी माझी बाजू मांडायला, माझं मत मांडायला व्हिडिओ केलेत, तेव्हा तुमच्या 2-4 काही निवडक कार्यकर्त्यांनी माझ्यावर टीका केली आहे की तुम्ही मुंबईत असता. तर मित्रांनो, तुमचे जे उमेदवार आहेत ते पण मुंबईतच होते, निवडणूक आली म्हणून ते गावाला आलेत आता, म्हणून गावाला फिरत आहेत. याआधी कधी ते फिरकले नाही, याआधी कधी दिसले नाही ते.
म्हणजे असामान्य व्यक्तिमत्व आहे ते, कारण ते मोठ्या पडद्यावर झळकतात. आणि सामान्य मी कसा हे दाखवण्यासाठी त्यांना कधी घोड्यावर बसावं लागतं, कधी रिक्षात बसावं लागतं, कधी बैलगाड्यात बसावं लागतं, कोणाला जवळ करावं लागतं, कोणाच्या पाया पडावं लागतं. हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न कशासाठी? तर हे दाखवण्याचा प्रयत्न की मी तुमच्यातलाच आहे, मी सर्वसामान्य आहे. पण हे एवढं सोपं नाही, त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो. आणि राहिला मी मुंबईला राहायचा विषय, तर मित्रांनो, तुमचे पण काही नातेवाईक मित्र मुंबईला राहतात, ते गावाला येतात. आपल्याच तालुक्यातले कितीतरी असे उद्योगपती आहेत जे मुंबईत आले आपलं पोट भरण्यासाठी, आणि त्यांनी आपल्या तालुक्याचं नाव मोठं केलं. जर तुम्हाला ते सर्व चालू शकतात, तर आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाचं मत का नाही चालू शकत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मुंबईवरनं आलेला कलाकार उमेदवार तुम्हाला चालू शकतो, पण आम्ही मांडलेलं मत तुम्हाला चालू शकत नाही. आणि तुम्हाला जर माझं मत खोटं वाटतं किंवा मी मांडलेले मुद्दे खोटे वाटतात, तर तुम्ही माझ्या व्हिडिओला एवढं महत्त्व का देता? म्हणजे कुठेतरी तुम्हाला पटतं आहे, मी सांगतो आहे त्या गोष्टी, कुठेतरी तुम्हाला ते झोंबतं आहे, त्यासाठी तुम्ही प्रत्येक व्हिडिओला माझ्या टीका करत असता किंवा कमेंट देत असता. जर टाळी कधी एका हाताने वाजत नाही, तुमच्या बाबतीत पण तेच झालं आहे. पटत असेल तर नक्की त्यावर कृती करा आणि वागा, आणि बटन दाबताना धनुष्यबाणाचंच दाबा तुम्ही. एवढंच सांगतो, थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.